अरे हत्ती घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की। अरे हत्ती घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की। वंदे मातरम, भारत माता की जय जय जय। शब में होना बॉर्डर। अबे याला उचला ना, याला जाऊ दे ना दुसरीकडे कुठेतरी, काहून कार्यक्रम खराब करायला लागला आपला। चाचा उठा इथून, तिकडे जा आपले मस्त गाणे म्हणायला ऑर्केस्ट्रा बिर्केस्ट्रा। काहून आज भारत देश आजाद झालता का? चाचा भारत देश ना 15 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला। मला तर वाटून राहिलं 15 ऑगस्टची दारू पिलेली अजून नाही उतरली। चाचा एक काम करा, तुम्ही ना साईड लावून तिकडे जाऊन मस्त चेअरवर बसा बरं, इकडे आम्हाला चरस नका देऊ। अरे यार घे। देवी और सज्जनो, मित्र आणि मैत्रिणींनो, कोणीच नका जाऊ घरी, आपण खाऊ इथे भेळपुरी। अगं बाबू काय कविता म्हणून राहिले मास्तर, मला जाम भूक लागून राहिली आता। भूक लागली का तुले? तुला ढोंगा फटकी देईन, गपचूप घरी चालले जा बाप्पू। मग असं प्रेमाने सांगा ना, बेइज्जती काहून करून राहिले? देवी आणि सज्जनो, मला सांगायला खुशी होऊन राहिली, दरवर्षी सालाप्रमाणे ह्या वर्षी आपण दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला आहे इथे। तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले, मी तुमच्या मनापासून आणि माय काळजापासून हात जोडून ते पण कोपरापासून नमस्कार करतो। अबे गोप्या, मला तर वाटून राहिलं मास्तर बेइज्जतीवर बेइज्जती करून राहिले, आपलं काय खरं नाही बाबू। तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला सांगायला खुशी होऊन राहिली, मागच्या वर्षीप्रमाणे देखील यावर्षी आपण दहीहंडीची प्रतियोगिता ठेवली आहे आणि आपले आदर्श स्थान गावचे सरपंच यांनी या प्रतियोगितेसाठी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस ठेवलेले आहे 1500 रुपये। तसेच आपले गावचे उपसरपंच आणि सोसायटीचे चेअरमन भूत्या बुजगावणे यांनी 10 किलो कुपनचे तांदूळ, अर्धा किलो वाळलेल्या मिरच्या आणि 5 किलो खौड झालेले शेंगदाणे असे मिळून सर्व बक्षिसे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तरी आपण श्रीकृष्णांचे नाव घेऊन या प्रतियोगितेसाठी सुरुवात करूया। जय श्रीकृष्ण। दहीहंडीची प्रतियोगिता सुरू करण्यापूर्वी लवकरात लवकर तुम्ही तुमची 2 टीम बनवायची आणि दोन्ही टीमचे कॅप्टननी तुमच्या टीमचे नाव वगैरे माझ्याकडे आणून द्यायचे आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन समोर या, नाव द्या। बाबा तुझ्या टीमचं नाव सांग। गोप्या आता तुझ्या टीमचं नाव सांग। तर मित्रांनो, गोप्याच्या टीमचं नाव आहे गोप्या जिल्लम चाटे। तसेच वैभ्याच्या टीमचं नाव आहे वैभ्या गाजर गवते। आणि आता सांगतो, कोणाची टीमला काही अडचण असेल, कोणावर ऑब्जेक्शन घ्यायची असेल, कोणाला काही पण विचारायचे असेल, कोणाची काही तक्रार असेल तर मला आजचा सांगायचं, नंतर थोबाड घेऊन माझ्याकडे येताल तर तुमच्या ढोंगा फटके देईल। मास्टर मला समोरच्या टीमवर ऑब्जेक्शन घ्यायचं म्हणजे आमच्याकडे 4च प्लेयर आणि त्याच्याकडे 5 प्लेयर, चुकीचे आहे नाही? अबे गोप्या डायरेक्टच बोलून जा ना सगळ्यांना, तुला हरायची भीती वाटून राहिली। वैभ्या नाही गोप्या एकदम बरोबर बोलून राहिला, सारखे सारखे प्लेयर पाहिजे टीम मध्ये। चल तुझ्या टीम मधला एक जण काढ कोणतरी। अबे याचे सगळे माझे मित्र आहे ना, याच्यातले एकाला बी काढले तर हे मला जिंदा नाही सोडणार, पण एक जणाला ते काढाच लागते। कोणाला काढू? अबे गणालाच काढा लागन। तसं बी याच्या 8 दिवसापूर्वी लग्न झाले, याच्यात काय आता वरती चढायला आणि दहीहंडी फोडायला कष्ट नसून राहिला, सगळा कष्ट तिकडे गेला असेल। यालाच काढून टाकतो। अबे वैभ्या एकच नंबर केले तू, बरे झाले मला काढले, मला घरी जायचे ना, मग बायको मला बघत असेल बरेच वेळची। हा बापू मला आधीच कळलं होतं, तू चालला जा आपला। आता मास्टर, आता माझ्या पण टीम मध्ये 4 आहे, गोप्याच्या पण टीम मध्ये 4 आहे। हा आता अजून कोणाची काही शंका असेल तर आताच बोलून घ्या, नंतर तुमचे थोबाड फोडलेले ढोंगा पण रट्टे दिले हाकलून देण्यात येईल। आहे का कोणाची काही शंका? नाही पण नाही। आता चला मग प्रतियोगिता सुरू करू। चीन टपाक डम डम